नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे रविवार दिनांक 28 जून 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी असणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, कमी झालेला आहे, याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 28 जून 2026। आज मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण सर्वच भागामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। खास करून या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या भागामध्ये देखील पावसाचा आज जोर वाढलेला पाहायला मिळतोय। खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। विदर्भमध्ये देखील पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, या ठिकाणी नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अकोला, संपूर्ण बुलढाणा, या संपूर्ण मित्रांनो विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत आपल्याला मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, जळगाव, नंदुरबार तसेच धुळे या जिल्ह्यामध्ये खास करून आज आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय। धुळे व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो ढगफुटी सदृश मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। साक्री, धुळे या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, मालेगाव असेल, मनमाड, नाशिक, इगतपुरी या तालुक्यांमध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्णच भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। तसेच नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। श्रीरामपूर, वैजापूर या ठिकाणी, अहिल्यानगर, श्रीगोंदा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। मित्रांनो, शिरूर व आसपासच्या परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर काही प्रमाणामध्ये वाढलेला आहे। दौंड, बारामती, इंदापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो। तसेच या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। व सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे। आपण बघू शकताय, पंढरपूर, सोलापूर, सांगोला या ठिकाणी, करमाळा या भागामध्ये आपल्याला, या तालुक्यांमध्ये आपला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतोय। सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये कालच्या तुलनेमध्ये आज पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। मराठवाड्यामध्ये मित्रांनो आपण बघू शकतो स्क्रीनवरती, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। परंतु नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या 5 जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर जास्त पाहायला मिळतो। या ठिकाणी आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। आज एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्र विचार केला तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्येच भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळतोय। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।